आनंदी प्रेक्षकांनो, मालिका खूपच सुंदर वळणावरती चाललेली आहे। मालिकेचे एक एक भाग आता पाहायला आपल्याला छान असणार आहेत। मुळातच या सगळ्यामध्ये आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे की इकडे मुद्दामच प्रसाद करू न देता व शिल्पाने खूप मोठी घोडचूक केली, पण ऐन वेळेला प्रसाद आता आनंदीने केलेला आहे म्हणून शिल्पा आता खूपच रागावलेली आहे। खरं तर या सगळ्यामध्ये शिल्पा आता जरी रागावलेली असली तरी आता शिल्पाने आनंदीला बदनाम करण्याचा एक वेगळाच डाव दुसरा रचलाय, पण या वेळेला कोणत्याही प्रकारे अपशकुन होऊ द्यायचा नाही हे आता इकडे आनंदीने ठरवले। आणि त्याच वेळेला आनंदीने मात्र आता सगळ्यांच्या विरोधात जात शिल्पाच्या विरुद्ध आवाज उठवत मात्र आता या सगळ्यामध्ये अपशकुन होण्याच्या विषयी थांबवलंय। आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने युगंधरच्या समोर शिल्पाने काय कारस्थान केलं होतं, ही पूजा व्यवस्थितरित्या पार न पडावी यासाठी हे सत्य आलेलं आहे। आणि त्याच्या मनात आनंदीच्या विषयीचे भावना आता जागी झाले। नक्की काय झालंय, कसं झालंय, सविस्तरपणे पाहू। आता इकडे शिर्के आलेले आहेत आणि ते सांगतायत की म्हणजे शिर्केंना समजलेलं आहे की ज्या हॉटेलला आग लागले त्या हॉटेलमध्ये आता इकडे खूप मोठी आपली इथली प्रसादाची ऑर्डर गेली होती आणि तिथल्या मालकांचा फोन आलेला आहे की सॉरी, माफ करा, आमच्या इकडे आगच लागल्यामुळे किचनला आम्ही तुमची ऑर्डर पूर्ण करू शकत नाही। हां, पण तुमच्या इथे सत्यनारायणाची पूजा आहे तर तुम्ही लवकरात लवकर दुसरीकडून कुठून तरी प्रसाद आता घेऊन या, असं म्हटल्यावरती मग आता इकडे आलेले आहेत शिर्के। आणि शिर्के सांगायला लागतात की मुळातच मालक साहेब, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत नव्हत्या, पण मग आनंदीने प्रसाद कसा काय बनवला। आणि त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे सांगायला लागतात, ते म्हणजे युगंधर बोलायला लागतो की आनंदी, अगं प्रसाद तर बाहेरून मागवला जाणार होता, मग तू प्रसाद कसा काय बनवलास। आणि त्यावरती आनंदी सांगायला लागते, नाही मालक साहेब, म्हणजे काय माहिती आहे का, मला एवढी प्रथा माहिती आहे की या घरामध्ये म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्येच सत्यनारायणाची पूजा जेव्हा लग्नाची असते ना, आणि त्यावेळेला मात्र आता काहीही झालं तरी पूजेचा प्रसाद ही आता बनवते ती म्हणजे तिथली सून हा प्रसाद बनवते। आणि म्हणूनच आता मी ठरवलं की जरी बाहेरून खूप सारा प्रसाद आला ना तरी सुद्धा माझ्या हाताने मी थोडाफार तरी आता प्रसाद बनवेन, आणि म्हणूनच मी हे सगळं केलं। आणि त्यावरती मग आता युगंधर म्हणतो, पण घरातच सगळा प्रसाद बनला असता तर, कारण ज्या वेळेला समिधा होती ना त्यावेळेला समिधा पूर्णपणे सगळा घरातला प्रसाद आता घरातच बनवायची, काय ताई। आणि त्यावरती मग आता लगेचच सांगायला लागतात, बाबा हो, समिधा सगळा प्रसाद स्वतः बनवायची। पण त्याच वेळेला मग इकडे लगेचच एक कामवाली पचकते की अहो, आनंदीताईंनी सगळा प्रसाद स्वतःच करणार होत्या, पण म्हणजे शिल्पा बाईसाहेबांनी सांगितलं की आपण प्रसाद विकत आणूया, यांना जमणार नाही म्हणून। असं म्हटल्यावरती शिल्पा म्हणते, अरे हो, म्हणजे काय माहिती आहे का, मुळातच या सगळ्यामध्ये हिला आता आपल्या इथले कसं कळणार प्रसादाचं, काजू बदाम भरपूर सारं तूप हिने कधी पाहिलं आहे का ह्या सगळ्या गोष्टी। आणि त्याचमुळे मीच म्हटलं होतं की हिला हा प्रसाद बनवायला नको देऊया, आपणच हा प्रसाद म्हणजे विकतचा आणूया। यावरती मग आता सगळेजण कौतुक करायला लागतात, गुरुजी पण आलेले कौतुक करतात, खरंच बाळा, म्हणजे तू या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सुद्धा जे काही कुटुंबासाठी करतेस ना ते वाखाणण्याजोगं आहे। तुला खरंच खूप तुझं कौतुक, कुटुंबाच्या मान मर्यादा ज्या पद्धतीने पाळतेस ना, मला आता खूप हे सगळं आवडतंय। आणि त्यावरती आई सुद्धा खुश होते। आणि तुला कळतंय का युगंधर, आपली समिधाची ही कॉपी म्हणजे आता समिधा सुद्धा कधीही काहीही असलं तरी बाहेरून आणण्यासाठी नकार द्यायची, आठवते ना तुला। आणि तसंच हिचं आहे, हिने सुद्धा बाहेरून न आणता दाखवून दिलेलं आहे की ही आता आपल्या समिधाची कॉपी आहे। आणि त्यावरती मग आता आनंदी सांगते, नाही, मालकीणबाईंची जागा आता मी कधीच घेऊ शकणार नाहीये, हां, पण ज्या रीतीभाती आहेत ना त्या मला नक्कीच कळतात। आता इकडे आनंदीचा इतका मोठेपणा चाललेला बघून शिल्पाला राग येतो आणि शिल्पा विचार करते, हिने प्रसाद बनवलाय ना, या प्रसादाची अशी काही वाट लावते ना, आणि तो प्रसाद कोणी तोंडात घेतल्यावरती कशी काय त्याची आता वाट लागेल, त्यांनी आता असा पद्धतीचा प्रसाद करते ना की अपशकुनच झाला पाहिजे। मला सगळ्यांच्या समोर आता हिने एक्सपोज केलंय ना, सगळ्यांच्या समोर हिने माझं आता हे मांडलंय ना, ते काही नाहीये, हिला आत्ताच्या सगळ्यांच्या समोर आता मीच एक्सपोज करते, असं म्हणत शिल्पाने आता मात्र तो प्रसाद खराब करायचं ठरवलंय। बरं, हे सगळं चालू, शिल्पा आता किचनमध्ये आली। आता आनंदीला काही दिसत नाहीये हे शिल्पाला माहिती आहे आणि सगळ्या नोकर मंडळींना तिने दम देऊन बाहेर पाठवले।
आणि त्याच्यामध्ये आता इकडे ती भरपूर सारं मीठ टाकायला निघालेली आहे आणि ती विचार करते की काहीही झालं तरीसुद्धा याच्यामध्ये आता मी मीठ टाकणार आणि मीठ टाकून काहीही झालं तरीसुद्धा पुन्हा एकदा हा प्रसाद खराब करणार. पण तितक्यात तिथे आनंदी आले आणि तुम्ही इथे बाईसाहेब काय करता यावरती ती म्हणते अच्छा म्हणजे माझ्या घरामध्ये यायला किंवा माझ्या घरामध्ये आता मात्र थांबायला मला तुझी परवानगी घ्यायला लागेल. तू मला विचारणार की मी इथे काय करते म्हणून. हे बघ जितकी तुझी लायकी आहे ना त्या लायकीमध्ये राहा, उगाच जास्त मोठेपणा करायचा प्रयत्न करू नको. यावरती आनंदी म्हणते नाही तसं नाही आहे, हा शिरा आता इकडे तिकडे नेऊन ठेवला पाहिजे ना. यावरती ती म्हणते परत तुला मी सांगते मालकीण नाही आहेस तू, या घरची नोकर आहेस आणि नोकरासारखीच राहा. आणि तितक्यातच मात्र आता इकडे शिल्पाला बोलवलेलं आहे ते म्हणजे युगंधरने. त्यामुळे शिल्पा बाहेर गेले आणि आनंदी सुद्धा बाहेर गेले. कारण आता गुरुजी सांगतायत की चला पूजन सुरू करायचं आहे तर नवरीबाईला बोलवा बाजूला बसायला. असं म्हटल्यावरती आपण तर पाहिलंय की आनंदीने आता इकडे स्वतः समिधाचा फोटो घेऊन बाजूला ठेवलाय आणि तो मान मालकीणबाईंचा मी कधीही घेऊ शकणार नाहीये असं कन्फर्म सांगितलंय. सगळ्यांची मनं तर जिंकलेत पण गुरुजींनी तिला तो फोटो घेऊन बसायला सांगितलंय. आणि त्यानंतर युगंधर मात्र आता विचार करतोय खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये म्हणजे आता आनंदी खरंच समिधाची मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि त्यानंतर मग आता पूजा संपन्न झाली, आनंदी पूजेला बसले आणि पूजा संपन्न झाली आणि आरती आता आनंदीला भेटले आणि आनंदीला विचारते का ग आनंदी म्हणजे आता तू या घरामध्ये मालकिणीसारखी नाही का वावरत आहेस. पण ह्या दोघींना माहिती नाहीये की मागच्या बाजूला युगंधर हे सगळं ऐकत आहे. आणि त्यावरती आनंदी म्हणते आरतीताई अगं खरं सांगू का तर मी या घरामध्ये सुखी आहे. हे बघ मालक साहेबांना त्यांच्या पहिल्या बायकोविषयी जे काही वाटतं ना ते आपण कधीच कोणीच बदलू शकत नाहीये. आणि त्यामुळे त्यांना आता मी या सगळ्यामध्ये कधीही त्यांचं मन बदलायला लावणार नाहीये. ते स्वतः त्यांच्या बायकोशी निगडीत आहेत आणि त्यांच्या बायकोसोबत त्यांचा संसार सुखाचा होता. मी त्यांच्या आयुष्यामध्ये आलेली एक अचानकपणे अपघात होऊन. यावरती आरती म्हणते म्हणजे मालक साहेबांनी तुझा स्वीकार नाही का केला. आणि त्यावरती ती सांगते नाही असं नाही आहे ताई, त्यांनी माझा स्वीकार केलाय, मोठ्या मनाने स्वीकार केलाय. त्यांचं मन खूप मोठं आहे पण त्यांचा वेळ त्यांना द्यायला पाहिजे ना. हे सगळं युगंधर हे सगळं ऐकतोय आणि त्याला हे सगळं ऐकून आता इतका आनंद झालाय की आनंदी इतका सगळा विचार करते आहे आणि हे बघून तो खुश झालाय. पण त्याच वेळेला ही संधी साधत आता शिल्पा पुन्हा एकदा किचनमध्ये त्या प्रसादाच्या ह्याच्यामध्ये मीठ टाकण्यासाठी गेलेली आहे. आणि त्यानंतर मग आता आनंदी धावत पळत तिकडे आले. आनंदीने तो सगळा प्रकार पाहिलाय, तिला मिठाचा वास आलाय. कारण आता ज्या माणसांना साधारणपणे दिसत नाहीये त्यांना आता बाकी सगळे सेन्सेस हे त्यांचे चांगले असतात. आणि त्यानंतर ती विचार करते काय करतायत ह्या, म्हणजे मगाशी सुद्धा आता लपून छपून इकडे आल्या होत्या आणि आत्ता सुद्धा ह्या इकडे आल्यात, नक्की ह्यांच्या डोक्यामध्ये चाललंय तरी काय. आणि आनंदी तिला थांबवण्याचा प्रयत्न करते पण शिल्पा चिडले. आणि त्यानंतर मग आता आनंदी सांगते काय करताय तुम्ही का हा शिरा खराब करताय. शिल्पा म्हणते मला वेळ लागलाय का, मी फक्त त्याच्यावरती खडीसाखर घेऊन चाललेली आहे. आणि त्यावरती आनंदी मात्र आता तो मिठाचा डबा बघते, चाखून बघते, मीठ बघते आणि ती सांगायला लागते ताई हे काय आहे. यावरती ती सांगते मीठ आहे. आणि मिठाचा डबा घेऊन आता शिल्पाबाई साहेब गेल्यात, त्यांना त्या शिऱ्यामध्ये मीठ टाकायला निघालेत. आनंदी म्हणते असं नका करू कारण आता तो अपशकुन होईल. प्रसादाचा शिरा हा नेहमी गोडच असला पाहिजे आणि हा जर का खारट झाला तर गुरुजी सुद्धा चिडतील. आणि असं म्हटल्यावरती गुरुजी म्हणतात चला प्रसाद आणा. आणि तोपर्यंत शिल्पा आता प्रसाद घेऊन आलेली आहे. ज्या वेळेला शिल्पा प्रसाद घेऊन आले आणि त्या शिल्पा सांगते गुरुजी हा प्रसाद, पण मला हा प्रसाद काही योग्य वाटत नाहीये, तुम्ही आता बघा. पण यानंतर मला असं वाटतंय की आता इकडे या आनंदीला खरंच काही जमत नाही. युगंधर म्हणूनच तर मी हिला नको सांगितलं होतं ना. आणि त्याच वेळेला आनंदी तो प्रसाद हिसकावून घेते आणि द्या इकडे, तुम्ही त्याच्यामध्ये मीठ टाकायला निघालेले आहात, मला माहिती आहे तुम्ही मिठाचा डब्बा घेऊन इकडे आलात, मीठ टाकू नका. का तुमचा राग माझ्यावरती आहे ना, तो राग माझ्यावरती काढा, मला 4 शब्द बोला, मला जे काही बोलायचं ते बोला, पण या प्रसादावरती राग काढू नका. असं म्हणत आनंदी तो आता हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. शिल्पा चिडले, पेटून उठले, तो प्रसादाचा शिरा ओढतीये. तेव्हा युगंधर बोलतोय ताई काय चाललंय.
गुरुजी पण चिडलेत. प्रसाद घेऊन प्रसाद दाखवतायत नैवेद्य आणि इथेच खऱ्या अर्थाने शिल्पा चिडले. शिल्पा आता इकडे युगंधरला सांगते, का ही आंधळी बाई इकडे आणलेली आहेस, का या बाईला आणलेलं आहेस आणि काय गरज पडले हे सगळं करायची. युगंधरला मात्र आता धक्का बसलाय शिल्पाच्या एका बोलण्यामुळे. युगंधरला आनंदी आंधळी आहे ही गोष्ट समजलेली आहे आणि त्यानंतर युगंधर काय निर्णय घेणार येणाऱ्या भागात सगळं कळणार.